वीज बिल भरलं तरी मीटर का काढलं, तिकडे झोपडपट्टीत जाऊन मीटर काढा असं सांगत भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्याला धमकी दिल्याचा प्रकार समोर आलेला आहे। लोणीकरांनी त्या कर्मचाऱ्याला निलंबित करण्याची धमकी तर दिलीच, पण त्याच सोबत आयकर विभागाकरवी धाड टाकण्याची सुद्धा धमकी दिलेली आहे। आमदार बबनराव लोणीकर यांची ऑडिओ क्लिप ही न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेली असून यात ते कर्मचाऱ्याला धमकी दिल्याचं स्पष्टपणे ऐकू येत आहे। बिल भरलं तरी मीटर का काढून नेलं, हिम्मत असेल तर झोपडपट्टीत जाऊन मीटर काढा असंही ते म्हणाले। दरम्यान आमदार बबनराव लोणीकर यांनी दादासाहेब काळे या महावितरणच्या कर्मचाऱ्याशी बोलताना काही अपशब्द सुद्धा वापरल्याचं समोर येत आहे। हॅलो, हां बोला। बबनराव लोणीकर बोलतो, आमदार। नमस्कार सर, बोला। नमस्कार। सातारा परिसरात तुम्ही आहे ना? हो हो। तुम्ही मीटर काढून नेलं का माझं? नाही नाही, मित्र कुठं काढून नेलं? अरे नालायकांनो, आम्ही बिल भरतो। मी 10 लाख रुपये बिल भरलं औरंगाबादचं। तुमच्या हिम्मत आहे का तुमच्यात? झोपडपट्टीत जा, लोक जे आकडे टाकतात त्यांच्याकडे जा, आम्ही पैसे भरतो। हॅलो सर, 2 मीटरचे 10 लाख रुपये भरलेत मी या वर्षात। नाही सर, आणि मी दोनदा येऊन गेलो मी, आणि राजपूत एका मिनिटात तुला घरी पाठवीन मी। मात चढला का? पैसे आम्ही भरतो। ज्यांच्याकडे आकडे आहेत त्यांच्याकडे जा ना, तुमच्यात हिम्मत असेल तर। मीटर सर काढून नेलेलं नाही मी, परवा दिवशी पण आलतो तुमच्या बंगल्यावर। आमचं मीटर का काढून नेलं तुम्ही? नोटीस दिली का? नाही नाही नाही, ही कंपनी स्थापन झाली, 30 वर्ष आमदार आहे मी, मंत्री राहिलो। तुम्हाला अक्कल पाहिजे। आमचे मीटर नोटीस न देता काढून नेलं तुम्ही काढून 60,000 रुपयासाठी। काढून नाही नेलं सर। मी पागल आहे का? नाही नाही नाही, तुम्हाला बोलायलो, जबाबदारीने बोलायलो, मीटर काढून नेलं म्हणून बोलायलो सर। अरे नालायकांनो, झोपडपट्ट्या आहेत, दलित वस्त्या आहेत, तिथं तुम्ही जात नाही। आमचे मीटर काढून नेलं, आम्ही पैसे भरतो ना सर। तुमच्या बंगल्याचं मीटर आहे ना तसंच ना, 3 लाख रुपये बिल आहे। मी तुम्ही मीटर काढून नेलं, मला फोन आला होता आता, आमच्या ड्रायव्हरचा फोन होता, पैसे भरतो ना आम्ही। अरे नोटीस द्या। तर आपण हा संवाद ऐकला। बबनराव लोणीकर यांनी महावितरणच्या या कर्मचाऱ्याला धमकी दिल्याचं यामध्ये स्पष्टपणे ऐकायला येत आहे। याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। सुधीर जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। सुधीर, लोणीकर यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्याला धमकी दिली फोनवरून, आणि आयकर विभागाच्या धाडी संदर्भातली देखील धमकी दिल्याचं यामध्ये ऐकू येत आहे। या सगळ्याबाबत आता नेमकं काय समोर येताना दिसतंय? महावितरणच्या कर्मचाऱ्यानं काय नेमकी भूमिका मांडली आहे? काही तक्रार या संदर्भात करणार आहेत का? काय नेमकं सध्या याबद्दल सांगता येईल? नक्कीच आता जी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे ती अतिशय अर्वाच्य भाषेमध्ये एका सरकारी कर्मचाऱ्याला माजी मंत्री बोलतायत, आणि हा पहिला प्रकार नाहीये। याच्या पहिले सुद्धा कन्नड तालुक्यामध्ये प्रचाराच्या दरम्यान एक मागच्या विधानसभेला त्यांनी पोलिसांना अशीच धमकी दिली होती भाषणामध्ये की तुम्हाला सस्पेंड करीन वगैरे म्हणून। आणि आता सुद्धा त्यांची भाषा अशी आहे की तुम्हाला घोडे लावीन, भरली का तुमची जास्त, मग तुम्ही दलित वस्त्यांमध्ये झोपडपट्टीमध्ये जा, तिथे आकडे टाकून लोक वीज वापरतात, ती वसुली करा तुमच्यामध्ये दम असेल तर। हे एका माजी मंत्र्याला शोभत नाही, पण आता ती ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। अजूनपर्यंत तरी तक्रार मिळालेली नाहीये, तक्रार केली नाही कोणी, तरी अजून माहिती घेणं चालू आहे। सुधीर, बबनराव लोणीकरांची काही या संदर्भात प्रतिक्रिया समजू शकली आहे का? नाही, तोच प्रयत्न चालू आहे, पण अजून त्यांचा फोन लागला नाही, तर तोच प्रयत्न चालू आहे। त्यांची काय प्रतिक्रिया याच्यावरती देत आहेत ते माहिती घेणं चालू आहे। बरं, आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी नेमकं काय सांगितलंय? तक्रार करणार आहेत का ते या संदर्भात? काळे नावाचे ते कर्मचारी आहेत, त्यांचा संपर्क अजून मिळालेला नाही, कॉन्टॅक्ट नंबर, त्यांच्याशी पण माहिती घेणं चालू आहे त्यांच्याकडनं पण। बरं सुधीर, आणि इतर लोकप्रतिनिधींचं या सगळ्या संदर्भात नेमकं काय म्हणणं आहे? त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे? आता जे विरोधी पक्षातले जे नेते आहेत त्यांचं तर म्हणणं आहे की बीजेपीच्या, म्हणजे जे बबनराव लोणीकर बोलले की इन्कम टॅक्सची रेट टाकू, आयटीच्या रेट टाकू, तर त्याच्यावर हे सिद्ध होतंय की सध्या जे ईडीचं सत्र चालू आहे त्याला अजून दुजोरा दिल्यासारखंच होतंय त्यांच्या या स्टेटमेंटमुळे। बरं सुधीर, वस्तुस्थिती नेमकी काय आहे ज्याबद्दल बबनराव लोणीकरांनी या कर्मचाऱ्याला फोन केला, आमचं मीटर का काढलं असा प्रश्न विचारला? खरंच तशी वस्तुस्थिती आहे का? वीज बिल भरलं तरी मीटर काढलं गेलंय का? त्याबद्दल नेमकं काय सांगता येईल सुधीर?
नाही, आम्ही आता तीच माहिती घेत आहोत की त्यांचे बंगले 2 सातारा परिसरामध्ये कुठे आहेत ती माहिती घेणं चालू आहे. आणि त्याच्यात कर्मचारी असं म्हणतोय की आम्ही मीटर काढून नेलेलं नाही, पण तरी लोणीकर साहेबांचं असं म्हणणं आहे की तुम्ही एका बंगल्याचं मीटर काढलंय, बर तुम्ही मला फोन केला का, नोटीस दिली का? मी 30 वर्षापासून आमदार आहे. हा पण सध्या जे लोड शेडिंगचं सत्र चालू होणार होतं किंवा जी लोड शेडिंग कोळसा कमतरता भासते, तर त्याच्यामध्ये सामान्य नागरिकाला आपण जेव्हा लाईट कट करतो तर मग एखाद्या मंत्र्याने जर बिल भरलं नसेल तर लाईट केली तर काय हरकत नाही, पण मग त्यांनी अशा पद्धतीने बोलणं योग्य नाही. बर आता तीव्र संताप येतोय कर्मचाऱ्यांमधनं, हा. पण तक्रार कोणी करतं का नाही हे बघावं लागेल. बिलकुल. आता नेमकी या संदर्भात तक्रार होते की नाही हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बबनराव लोणीकर यांची देखील प्रतिक्रिया अजून या संदर्भात समजू शकलेली नाहीये. आपण पुन्हा एकदा ऐकूया हे जे संभाषण झालं. बबनराव लोणीकर यांनी या महावितरणच्या कर्मचाऱ्याला फोन केलेला होता. संभाषण नेमकं काय झालं आपण पुन्हा एकदा ऐकूया. हॅलो, हा बोला. बबनराव लोणीकर बोलतो, आमदार. नमस्कार सर, बोला. नमस्कार. सातारा परिसरात तुम्ही आहे ना? हो हो. तुम्ही मीटर काढून नेलं का माझं? नाही नाही, मित्र कुठं काढून नेले? अरे नालायकांनो, आम्ही बिल भरतो. मी 10 लाख रुपये बिल भरलं औरंगाबादचं. तुमच्या हिंमत आहे का तुमच्यात? झोपडपट्टीत जा, लोक जे आकडे टाकतात त्यांच्याकडे जा. आम्ही पैसे भरतो. हॅलो सर. 2 मीटरचे 10 लाख रुपये भरलेत मी या वर्षात. नाही सर, आणि मी दोनदा येऊन गेलो मी आणि एका मिनिटात तुला घरी पाठवीन मी. मात चढला का? पैसे आम्ही भरतो. ज्यांच्याकडे आकडे आहेत त्यांच्याकडे जा ना, तुमच्यात हिंमत असेल तर. मीटर सर काढून नेलेलं नाही. मी परवा दिवशी पण आलतो तुमच्या बंगल्यावर. आमचं मीटर काय काढून नेलं तुम्ही? नोटीस दिली का? नाही नाही नाही, ही कंपनी स्थापन झाली, 30 वर्ष आमदार आहे मी, मंत्री राहिलो. तुम्हाला अक्कल पाहिजे. आमचे मीटर नोटीस न देता काढून नेलं तुम्ही काढून 60,000 रुपयासाठी. काढून नाही नेलं सर. मी पागल आहे का? नाही 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 तुम्हाला बोलायलो, जबाबदारीने बोलायलो, मीटर काढून नेलं म्हणून बोलायलो. सर. अरे नालायकांनो, झोपडपट्ट्या आहेत, दलित वस्त्या आहेत, तिथं तुम्ही जात नाही. आमचे मीटर काढून नेलं, आम्ही पैसे भरतो ना. सर तुमच्या बंगल्याचं मीटर आहे ना तसंच ना. 3 लाख रुपये बिल आहे. मी तुम्ही मीटर काढून नेलं. मला फोन आला होता आता, आमच्या ड्रायव्हरचा फोन होता. पैसे भरतो ना आम्ही. अरे नोटीस द्या. तर आपण पाहिलं बबनराव लोणीकर यांनी या फोन संभाषणामध्ये नेमकं काय म्हटलंय ते. महावितरण कर्मचाऱ्याला थेट ते धमकी देताना आपल्याला ऐकायला मिळतंय. याच संदर्भात आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. अतुल लोंढे आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं. त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. अतुलजी, स्वागत आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. माजी मंत्री आहेत बबनराव लोणीकर, भाजपचे आमदार आहेत. अशा प्रकारे महावितरणच्या कर्मचाऱ्याला ते थेट धमकी देत आहेत. म्हणतायत नोकरीवरनं काढून टाकू, आयकर धाडीची धमकी दिली जाते. आपली पहिली प्रतिक्रिया. नाही, काय यांना लाज वाटत नाही का? यांना गरीब म्हणजे काय यांचे गुलाम वाटतात? बहुजन माणसं यांना गुलाम वाटतात? दलित यांचे गुलाम वाटतात? ते काय म्हणत होते तिथे त्या अधिकाऱ्याला तर घालून पडून बोलतच होते, पण तिथे ते हे म्हणत होते की दलित वस्त्यांमध्ये झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन दाखवा. ते काय यांच्या भरोश्यावर जगतात का? ते लोकांच्या टॅक्स मधून आपण सगळ्या गोष्टी करत असतो. एकीकडे बिल भरायचं नाही आणि दुसरीकडे अशा धमक्या द्यायच्या आणि वरतून हे दाखवायचं की आम्ही कसे सर्वश्रेष्ठ आहोत आणि बहुजनांच्या संदर्भामध्ये असल्या खालच्या स्तरावरची चर्चा करायची, असे विचार ठेवायचे. म्हणजे काय चोर आहे का झोपडपट्टीतले लोक? दलित लोक काय चोर आहे का? अशा पद्धतीने बबनराव लोणीकर बोलतात. आम्ही त्यांचा निषेध करतो या गोष्टीचा. आणि वरतून बिल भरायचं नाही, मीटर काढलं नाही तरी मीटर काढून नेलं म्हणायचं आणि शिव्या द्यायच्या अधिकाऱ्यांना. म्हणजे हे ती आणि वरतून सांगतात 30 वर्ष मी आमदार होतो, मंत्री होतो. मग हे जबाबदारीने वागणं आहे का? त्यांना हे कळायला पाहिजे की आपण लोकप्रतिनिधी असल्यानंतर सर्वांना आपण एकसारखं मानलं पाहिजे. जात काढतात लोकांची, अॅट्रॉसिटी दाखल केली पाहिजे त्यांच्यावर, लोणीकरांवर. बर, मुद्दा कळला आपला. अतुलजी, धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. आपल्या सोबत सध्या शिवसेनेचे नेते आमदार अंबादास दानवे देखील आहेत फोन लाईनवरनं. अंबादासजी, आपलं देखील स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. बबनराव लोणीकर माजी मंत्री आहेत, भाजपचे आमदार आहेत. महावितरणच्या कर्मचाऱ्याला फोनवरच्या संभाषणामध्ये थेट धमकी देताना दिसतायत. मीटर का काढून नेलं असा प्रश्न विचारतायत आणि निलंबित करण्याची धमकी देखील देत आहेत. आपली पहिली प्रतिक्रिया. तर मला असं वाटतं कोणत्याही अधिकाऱ्यांना अशा पद्धतीनं धमकी देणं हे चुकीचं आहे. सध्याच्या घडीला खरं तर बबनराव लोणीकरांचं जे सरकारमध्ये होते त्यावेळेच्या सरकारने जे सगळं करून ठेवलेलं आहे
आणि म्हणून आत्ताच्या घडीला वीज वितरण कंपनी अतिशय अटीतटीची लढाई लढते. अशा वेळेस सगळ्याच जनतेचं, सगळ्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींचं सहकार्य अपेक्षित आहे. आणि हे सहकार्य न करता अशा पद्धतीनं अडथळे निर्माण करणं, अशा पद्धतीनं धमक्या देणं मला असं वाटतं निषेधार्ह आहे. जबाबदारी सर्वांचीच आहे. मीटर काढून नाही नेलं पाहिजे ही भूमिका त्यांची. मीटर का काढून नाही नेलं पाहिजे, मी काय मीटर काढून नाही असं मी म्हणणार नाही, परंतु ज्या पद्धतीनं त्यांचं सांगणं आहे ते अतिशय चुकीचं आहे. मला वाटतं मी पण त्याचा निषेध करतो. शिवसेनेचे नेते म्हणून काय नेमकी भूमिका असणार आहे अंबादासजी आपली यापुढे या सगळ्या मुद्द्यावर? काही कारवाईची मागणी आपण करता का? नाही, पूर्ण प्रकरण बघावं लागेल. माझ्या माहितीनुसार मीटर काढूनच नेलेलं नाहीये. बरं का, मीटर काढूनच नेलेलं नाहीये. आणि अशा पद्धतीनं खरं तर आताच्या घडीला सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे. वीज वितरण कंपनीला सगळ्यांचं सहकार्य जर मिळालं तर निश्चित त्याच्यातून मार्ग निघेल येणाऱ्या काळात. बरं, अंबादासजी खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतची बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. दरम्यान या सगळ्याबाबत बबनराव लोणीकर यांच्याशी आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यांनी ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्यांचा फोन बंद करून ठेवलेला आहे. त्यामुळे बबनराव लोणीकरांची प्रतिक्रिया अजूनपर्यंत समजू शकलेली नाही. त्यांची नेमकी या संदर्भातली भूमिका समजू शकलेली नाही.